कन्हेर धरणातून आरफळ कालव्याच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील पलूस, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यांना पाणी मिळतं. मात्र 3.83 टीएमसी पाणी प्रस्तावित असताना केवळ 2 ते 2.5 टीएमसी एवढंच पाणी आमच्या वाट्याला मिळते. आरफळच्या पाण्याबाबतीत सांगली जिल्ह्यावर अन्याय होतो, अशी लक्षवेधी आमदार रोहित पाटील यांनी आज विधानसभेत भूमिका मांडली आहे. त्यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दखल घेत योग्य त्या उपाययोजना करण्याची ग्वाही दिली. विधानसभेत लक्षवेधी भूमिका मांडताना आमदार रोहित पाटील म्हणाले, कन्हेर धरणातून डावा कालवा जो कृष्णा नदीला छेदतो त्यापासून आरफळ कालवा तयार झालाय. 204 किलोमीटरच्या या कालव्यापैकी 85 किलोमीटरचा कालवा सातारा जिल्ह्यात आहे, तर उर्वरित कालवा हा सांगली जिल्ह्यातील पलूस, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यात आहे. सांगली जिल्ह्यासाठी 3.83 टीएमसी पाणी प्रस्तावित आहे. त्यामध्ये कन्हेर धरणातील 0.44 टीएमसी आणि तारळी धरणातील 3.39 टीएमसी पाण्याचा समावेश आहे. मात्र गेल्या 4 वर्षाची आकडेवारी पाहिली असता कमी पाणी जिल्ह्याला मिळाले. आमच्या जिल्ह्याला पाणी देताना नेहमीच अन्याय होतो. याबाबत जलसंपदा विभागाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. आमदार रोहित पाटील यांच्या लक्षवेधी उत्तर देताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आरफळ कालव्याची पाणी वाहन क्षमता 1000 क्युसेक एवढी होती, मात्र आता ती 800 क्युसेक एवढी झाली आहे. या कालव्याला 40 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी पाझरते. बऱ्याच ठिकाणी कॅनॉल नादुरुस्त आहेत. आमदार रोहित पाटील यांनी मांडलेली वस्तुस्थिती बरोबर असल्याचंही त्यांनी सांगितलं. अध्यक्ष महोदय, मागणी एकच आहे. आमची मंत्री महोदयांकडे मागणी एवढीच आहे की साधारण 385 हेक्टरचे निवाडे झालेले आहेत. 400 हेक्टरचे भूसंपादन व निवाडे दोन्ही राहिलेले आहेत. त्यामुळे हे जे निवाडे राहिलेले आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या विभागाच्या माध्यमातून आपण आदेश द्यावेत, कारण शासनाचे पैसे तिथे अकाउंटवरती येऊन पडलेले आहेत. शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी सुद्धा मिळालं पाहिजे. हीच भूमिका आपण घ्यावी अशी विनंती आहे. महोदय, निश्चितच सन्मान्य सदस्यांनी जी सूचना केलेली आहे, मी आजच आमच्या अपर मुख्य सचिवांना संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देण्याची आम्ही कार्यवाही करू. आणि निधी उपलब्ध आहे, अवॉर्ड झालेले आहेत, तर तात्काळ या सगळ्या संबंधित लाभ शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्यासंदर्भात अध्यक्ष महोदय कार्यवाही करण्यात येईल.